सुद्धा म्हात्रे आपण पाहताय त्यांना देखील इन ॲक्शन मध्ये हार्ड हिटर फलंदाज म्हणून सातत्यानं अनेक वेळा तो चांगला खेळ त्यांच्या बॅटमधनं आम्ही पाहिलाय आणि आता त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. अमरदीप संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला फील्ड अरेंज करून घ्या. पंच दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला इथे सुरुवात होईल. अमरदीप जलसार बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज. पहिलं षटक पराग आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला रोहित. साईराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला ते आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील यांना आपण पाहताय. मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या राऊंडचा मात्र हा दुसरा सामना. डीजे कॅन्डी आहेत आमच्या समवेत. पहिला बॉल या मॅचचा. पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतोय सुरक्षित फटका खेळला गोलंदाजाच्या अगदी बाजूने आणि समोरच्या दिशेनं साइड स्क्रीन समोर खेळलेला स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे. सुरुवात आक्रमक. साईराज यांचा मात्र सातत्याने आपण पाहताय आक्रमकतेचा खेळ आणि याही मॅचची सुरुवात ते आक्रमकतेने दाखवतात. चौकारानं सुरुवात केली. 5 षटकांचा हाही मॅच आहे. वेळेचा जर आपण विचार केला तर निश्चित स्वरूपात 4:30 वाजत आलेत आणि आणखी 2 सामने तेही तेवढेच महत्वाचे असणार आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत इनटू द गॅप मध्ये. सलगचा दुसरा 2 इन रो. साईराज पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडू पासून रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. सलग 2 चेंडूंमागे 2 चौकार. बघा आपण पाहतायत ज्याही वेळेला फलंदाजानं पाहिलं की भरपूर बाहेर आले होते आणि तदनंतर आपण पाहताय गोलंदाजानं आणखीन चेंडू बाहेर हाताळला परंतु वेग त्या चेंडूमध्ये आणि योग्य टप्पा नाही. त्या अनुषंगाने चौकार तिथे मिळतोय. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संधी होती झेल टिपण्याची आणि एका फलंदाजाला महत्वाच्या फलंदाजाला इथून तुम्ही आता संधी दिली. जो संघाचा महत्वाचा खेळाडू आहे, जो संघाचा ट्रम्प कार्ड आहे आणि त्याला इथून संधी मिळाली. आता येणाऱ्या काळात या संधीचं त्याला देखील सोनं करावं लागेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहतात रोहितनं झेल सोडल्यानंतर काय कामगिरी केली आणि संघाला विजयाच्या दिशेने पोहोचवलं. जो खेळ त्याचा महत्वाचा राहिला आणि तिथून संघ विजयाजवळ पोहोचला. ज्या 45 धावा रोहितच्या राहिल्या होत्या. गोलंदाज तयार. स्वप्नील आता पहिल्याच बॉलचा फेस करेल. भरपूर मोठी अपील आपल्याला पाहायला मिळते. पंच नॉट इंटरेस्टेड. डॉट बॉल तर इथे निश्चित स्वरूपात आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर आता खऱ्या अर्थानं इथे देखील खूप जास्त अपील केला होता परंतु त्या अपीलमध्ये पंचांनी विशेषतः काही दखल घेतली नाही. आता आपण पाहिलं रिप्लेच्या माध्यमातून एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पिचिंग भरपूर खोलवर टप्प्याची राहिली. वाईड शॉर्कर पद्धतीचा चेंडू राहिला. फलंदाजाचं माइंड रीड केलं आणि तिथून मात्र तो वेगवान रीतीनं गोलंदाजी करत असताना पराग यांना आपण पाहिलं. 4 चेंडूंचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावरती. 90 धावा देखील आज होताना पाहायला मिळाल्या. 77 धावा होताना पाहायला मिळाला. 84 धावांचा देखील पाठलाग होताना पाहायला मिळालं. म्हणजेच आज हायेस्ट स्कोरिंग सामने इथे होतात. हे मैदान म्हटलं की षटकार जास्तीत जास्त इथे पाहायला मिळत असतात. गुड शॉटचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला चेंडू बराच काळ हवेत होता. मागच्या बॉलवरती अपील केली त्यावेळेला यश नव्हतं कारण चेंडू फळीचा संपर्क नव्हता. यावेळेला स्वप्नीलनं एक सोपाक झेल क्षेत्ररक्षकासाठी जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस देतात की काय ज्या पद्धतीनं स्वप्नीलचा खेळ आता समाप्तीवरती आलाय. गॉन.
बॉटम एज आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे स्वप्नील बाद होताना आपण पाहतात. अगदी सोपा झेल होता आणि तो व्यवस्थित कॅरी केला क्षेत्ररक्षकानं. 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 9 वरती. आता पहिला धक्का, गोलंदाज पराग वेगवान आणि अचूक गोलंदाजी करण्यासाठी ज्याचा उल्लेख केला जातो आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. द्वारकामाई चिखलपाडा संघ, पहिलं षटक आणि गोलंदाज तयार. जबरदस्त बॉलिंग. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय इथे. या व्हाईट बॉल वरती आता जर आपण पाहिलं, चेंडूपाईचा संपर्क आला नाही आणि तसं लगेच कर्णधारानं या व्हाईट बॉलला चॅलेंज केलं. वॉर्ड मध्ये आमचे तिसरे पंच येतील आणि हा बॉल वाईड आहे की मग फेअर बॉल आहे याची शहानिशा होईल आणि निश्चित स्वरूपात तेही क्लिअर होणार आहे. 9 धावा त्या धावफलकावरती आहेत. पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलंय, त्याच्यावरती चॅलेंज होतोय. व्हाईट बॉल इथे मात्र आपण पाहतायत हा व्हाईट बॉल मिळेल. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेईल, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल उर्वरित असेल या षटकामध्ये. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय पराग यांचा हा चेंडू. फलंदाज अगदी त्यांच्या क्रीज मध्ये. रिव्ह्यू तुमचा लॉस्ट आहे, लक्षात घ्या. फिल्डिंग करणारा टीम रिव्ह्यू तुमचा लॉस्ट आहे. आता शेवटचा बॉल बाकी असेल, धावसंख्या फलकावरती 10 वरती जाऊन पोहोचते. खूप सुंदर पद्धतीनं इथे डीबीएनची टीम काम करत असताना एकही निर्णय असा कुठेही आपण पाहतोय, ज्या काही फुटेज आपल्याला पाहायला मिळतात ते योग्य रीतीने असतात आणि योग्य ऑपरेट देखील तिथे होतंय. सिंगल मात्र आपल्याला पाहायला मिळाली, अगदी चिकी सिंगल. इथे जर थोडीशी गडबड झाली असती, डायरेक्ट हिट जर मिळाली असती तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. परंतु इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचते. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पराग यांची सुरुवात जर आपण पाहिली तर 2 चेंडू आणि 2 चौकार होते, परंतु तदनंतर षटकाच्या अखेरीवरती फक्त 11 धावा या धावफलकावरती लागल्या. म्हणजे शेवटचे जे त्यांनी 4 चेंडू हाताळले ते खूप कमालीचे राहिले. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रफुल्ल यांना आपण पाहतायत जे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. पॉवर प्लेचं 2 कॅमेऱ्यांचा आपण फुटेज पाहताय. 2 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कव्हर होत असताना एका बाजूला फलंदाज, एका बाजूला गोलंदाज. प्रफुल्ल विरुद्ध प्रांजल अशी ही लढत ऑन स्क्रीन आपण पाहताय. दुसरं षटक आणि पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती इनफिल्डला क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फक्त त्या बॉलला पाहत राहतील आणि इथे मात्र चौकार येतोय. 4. चांगली फलंदाजी. त्यांनी फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं होतं आणि तदनंतर त्याचा उपयोग देखील केला की आतमध्ये आपल्याला एक खेळाडू पाहायला मिळतो 30 सर्कलच्या आतमध्ये आणि अगदी त्याच्या डोक्यावरती जर आपण खेळलात तर तो चौकार कन्फर्म आपल्याला मिळेल. ज्या अनुषंगाने तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर दुसरा आणि प्रांजल यांना आपण पाहतायत.
रिव्हर्स स्विच काही गरज नव्हती. इथे जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात चेंडू आणि फळीचा संपर्क झाला त्यावेळेला बॉल खाली पडला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पंचांकडे त्यांनी मागणी केली आणि येणाऱ्या काळात आपण पाहताय आता खऱ्या अर्थानं पंच पाहतील. प्रांजल आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार खेळल्यानंतर एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फिल्डिंग करणाऱ्या टीमचा निश्चित स्वरूपात इथे रिव्ह्यू देखील लॉस्ट आहे. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय पंचांचा जो निश्चित स्वरूपात कॉल असेल तर निश्चित स्वरूपात आपण ते पाहणार आहोत. चेंडू खेळपट्टीवरती आदळला की मग शूज वरती येऊन कॅच झालाय ह्या गोष्टींचं निश्चित स्वरूपात क्लिअरिंग होईल. तिथे पंच आम्हाला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीप साठी खेळला होतात आणि अतिशय सुंदर पद्धतीनं आपण पाहताय DPN लाईव्हची टीम रिव्हर्स स्ट्रोक जरूर खेळलात. तदनंतर जर आपण पाहिलं तर पिच वरती तो बॉल पडलेला आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर इथे खऱ्या अर्थानं नॉट आउट हा सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल. क्लास वर्क DPN टीम कौतुक करावं तेवढं कमी. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती सुरेंद्र आम्हाला दर्शवत आहेत 15 धावा या धावफलकावरती असतील. पहिल्याच बॉल आपल्याला पाहायला मिळाला चौकार आणि तदनंतरचा बॉल आता इथे निश्चित स्वरूपात डॉट येतोय. प्रफुल राईट हँड ओव्हर द स्टंप्सनं चांगला फटका लॉंग लेग मध्ये क्लिअर करणारा हा चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. एकोणावीस धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना याही षटकात सुरुवात चांगली झाली बॅटिंग करणाऱ्या टीमची जिथे प्रांजल यांनी 2-3 चेंडूंमागे 2 चौकार शोधलेत आणि चांगली रणनीती. एक फलंदाज आपला महत्वाचा बाद झाला तरी काय झालं आम्ही देखील आमच्या संघासाठी चांगली फलंदाजी योग्य वेळी करू शकतो. यावेळेला प्रांजलनं या षटकात 3रा चौकार शोधलाय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या चहू बाजूला ऑन साईडला ऑफ साईडला तदनंतर सरळ डाऊन द ग्राउंड ह्या सर्व फटक्यांचा ज्यांच्याकडे आहे टॅलेंट आणि तोच फलंदाज प्रांजल इथे मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर फलंदाजी बघा. विशेषतः आपण पाहतायत जास्त ताकद लावत नाहीत फक्त सरळ बॅटनं चांगलं टायमिंग आणि इनटू द गॅप आणि तिथे 4 धावा ते शोधतात. या षटकातला 5वा बॉल गोलंदाज प्रफुल तयार होतील. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं राईट हँड ओव्हर द स्टंप्स. प्रांजल हा फटका मात्र खेळला होता शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्याचं भुगतान 4 धावेंमध्ये. या षटकात काय चाललंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सगळे काही निर्णय लागत चालले. जिथे आपण पाहिलं रिव्हर्स स्वीपचा देखील फटका खेळला होता तिथे देखील फलंदाज निश्चित स्वरूपात तिथे खेळपट्टीवर तो टप्पा पडला. तदनंतर चांगले फटके आणि आता क्षेत्ररक्षण खराब ज्या अनुषंगानं या धावसंख्या 4 न फ्लाय होतील 27 वरती जाऊन पोहोचते. धावगती अगदी जलद गतीनं वेगानं पुढे सरकते बघा. एक इझी क्षेत्ररक्षण करायचं होतं अगदी सिंपल चेंडू फक्त तुम्हाला पकडायचा होता यष्टिरक्षकाकडे फेकायचा होता परंतु इथून बघण्याला ते भरपूर सोपं वाटतं. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर असतं आणि ते खेळत असताना थोडंसं दडपण असतं. महत्वाचा मॅच आहे मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इथून दुसरं संपेल आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 वरती. 28 वरती 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना द्वारकामाई चिखलपाडा या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया तिसऱ्या षटकामध्ये. नाद माणसाला नाद पाहिजे हो. आपण नाद तुम्हाला दुसराच नुसते ठोके विषय ओके. It's Omi Ajay. 300 डेसिबल आवाज सांगून काढणार. इथं ठोकं पडलं ना चायनामध्ये भूकंप. आणि एक गावठी पथक पण लावलंय नुसतं थँक्यू सो मच. जे मागच्या षटकामध्ये चौकार आले त्याचं मात्र हायलाइट आपल्याला पाहायला मिळतं. खूप सुंदर फलंदाजी केली. एक चौकार जरूर क्षेत्ररक्षकाने सोडला परंतु बाकीचे 3 चौकार क्लास क्रिकेट. लास्ट ओव्हरचा खेळ आपण पाहताय जो लास्ट ओव्हरचा हायलाइट आपल्याला पाहायला मिळतोय. आता सध्या 2 षटकांचा खेळ संपला 28 धावा. संध्याकाळचं 17ला इथे सुरुवात होते. प्रफुलचं षटक 17 धावेंचं राहिलं आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक
दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्याकरिता पराग हे पुन्हा एकदा दाखल होत आहेत ओव्हर दी स्टंप्स. प्रांजल यांच्यासाठी खोलवर टप्प्याचा बॉल आणि प्रांजलनं त्या बॉलला समोरच्या दिशेने केले. लॉंग ऑफला क्लिअर करणारा चाफेवाडी षटकार 6. हे थांबलं काय झालं काय झालं काय झालं मला सांग. ए झालं गेलं लय झालं लय झालं लय झालं आता थांब. धावगती मात्र आपण पाहतोय वेगाने पुढे येत आहे. इथून आता मॅच बॉल आलाय तो घ्या. चांगला षटकार खेळला फलंदाज प्रांजल आणि एका बाजूला साईराज हेही फलंदाज आक्रमक आहेत, घातक आहेत, परंतु त्यांना आता स्ट्रायकिंग एंडला जास्त येण्याचा योग आला नाही. मागच्या षटकात तर पूर्ण षटक ते नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे राहिले आणि फलंदाज प्रांजल यांची सुंदर फलंदाजी त्यांनी तिथे आनंद घेतला त्या फलंदाजीचा. गोलंदाज तयार. स्क्वेअर कट करायचा होता खऱ्या अर्थानं आपण पाहतात, परंतु तिथे वेग वाढवला गोलंदाज पराग यांनी. चांगला चेंडू हाताळत असताना आता डॉट बॉल आलाय. एक पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती लाईन मध्ये बदलाव. पहिला बॉल स्लॉट मधला, नंतर दुसऱ्या चेंडूमध्ये बदलाव झाले. थोडासा चेंडूची लाईन मागे घेतली आणि वेग जास्त दिला, परंतु या वेळेला प्रांजल सांगतायत की हरकत नाही, मागचा बॉल तुम्ही डॉट फेकलाय, येणाऱ्या काळातला बॉल हा सीमारेषेच्या बाहेर असेल. 6. मुंबई सुरू कळलंय आता मधलंय चढलंय तुला कसं नाही कळलंय. षटकार या स्पर्धेचे 99 षटकार पूर्ण होत आहेत आणि प्रांजलच्या बॅट मधनं 100वा षटकार देखील येईल का. चांगला फटका, अगदी कोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. डीपेक्सच्या कव्हरला खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून बॉलला फेकतील. क्षेत्ररक्षण होते, फेकी येईल, तद्वरती आपण पाहताय सिंगल परिपूर्ण होते. भरपूर वेळानंतर साईराज आता स्ट्रायकिंग एंडला 11 बॉल 31 धावा. जबरदस्त इनिंग बिल्ड केले ती म्हणजेच प्रांजल यानं खूप सुंदर पद्धतीचा खेळ केलाय. गोलंदाज तयार. वाह, अप्रतिम, चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फक्त बॉल कडे पाहत राहतील. चेंडू निघून चाललाय, साईराजच्या बॅट मधनं आलाय. देखणा चौकार. 4. वाईट लाईनच्या देखील बाहेरचा बॉल होता, त्या बॉलला अगदी आपण पाहतोय जबरदस्त फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. फुलर लेनचा बॉल आणि साईराज साठी हा बॉल बोनस होता. बोनस स्वीकारलाय. चेंडू सीमा पार. षटकार आणि 100वा षटकार या स्पर्धेचा पूर्ण होतोय आणि त्याचं नाव राहील फलंदाजाचं साईराज पाटील. आतमध्ये पाणी जाईल या शंभर षटकार पूर्ण होत आहेत आणि साईराजच्या बॅट मधनं मात्र तो षटकार बघायला मिळाला. इतिहासाच्या पानावरती साहिलचं नाव लिहिलं जाईल. 2025 चाफेवाडी चषकामध्ये 100 षटकार जेव्हा पूर्ण झाले तेव्हा 100वा षटकार ठोकणारा फलंदाज साईराज होता. मागच्या वर्षी एकाच मॅच मध्ये 88 धावा ठोकणारा हाही रेकॉर्ड त्याच्या नावे आहे आणि मागच्या वर्षीचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून साईराज. मागच्या वर्षी धावसंख्या फलकावरती 51. 3 षटकांचा खेळ संपलाय. चेंडू आतमध्ये पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 51 धावा धावफलकावरती आहेत. जलद गती, वेगवान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावा या धावफलकावरती. एकच गडी बाद झालाय. एका बाजूला साईराज, एका बाजूला प्रांजल. दोन्ही फलंदाजांनी आता दोन्ही फलंदाज बरोबरीनं हाणामारी स्वीकारतात, मारामारी स्वीकारतात आणि खऱ्या अर्थानं धावफलक उंचावते 51 वरती. कर्णधार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. व्यवस्थित बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन नाही, परंतु सिंगल तर परिपूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न असेल का बघता बघता सिंगलने इथे संतुष्ट राहावं लागेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच वैभव, जे मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. त्यांनी देखील 45 धावांची एक चांगली इनिंग बिल्ड केली आणि तेच वैभव आता गोलंदाजी ट्रॅक वरती.
साईराज समोर कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतील. राऊंड विकेटनं गोलंदाज तयार. बॅटची कड चेंडू शॉट थर्डमॅनला. इथे सिंगल परिपूर्ण होते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53 धावा. वैभवनं 2 चेंडू पहिले वैभवच्या नावी राहिलेत, कारण जिथे दोन्ही बॉलवरती सिंगल मिळत आहेत. 53 धावा धावफलक आहे, ज्यामध्ये 20 धावा साईराजच्या आहेत आणि 12 बॉलमध्ये 32 धाव्यांचा खेळ प्रांजलने केलाय. तोही खेळ भरपूर महत्वाचा राहिला. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला. मिड विकेटला खेळाडू आहेत, प्रोटेक्शन देतील. अगदी जलद गतीने पोहोचतात. दुसरीचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा परिपूर्ण होत असताना जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधला समन्वय, दोघांमधलं कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं होतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय डेंजर एंडला पुन्हा दुसऱ्या धावेसाठी पलटला प्रांजल आणि त्या 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो या षटकात आतापर्यंत 3 चौथं षटक आहे. स्लॉक षटक जिथे आपल्याला पाहायला मिळतात. वैभव चौथा बॉल. चांगली गोलंदाजी. वैभवनं चांगली गोलंदाजी केली म्हणायला हरकत नाही. जे मागच्या षटकामध्ये फलंदाज आक्रमक झाले होते, तुटून पडले होते, त्यांना गार कसं करावं हे मात्र वैभवनं शांत केलं. वैभवने त्यांना शांत केलंय. खऱ्या अर्थानं आतापर्यंत 4 बॉलचा खेळ परिपूर्ण त्यांनी फेकलाय आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. स्लॉक षटकामध्ये ही गोलंदाजी आणि ही जर गुणवत्ता असेल तुमच्याकडे तर तुम्ही निश्चित स्वरूपात स्लॉक षटकाचे एक बादशाह गोलंदाज आहात हे सध्या बघायला मिळालं. खोलवर टप्प्याचा बॉल. साईराज समोर आपण पाहतात गोलंदाजी करत असताना जो साईराज सेट झालाय, जो प्रांजल सेट झालाय, त्याच्या समोर चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी. शेवटचा बॉल बाकी 57 धावा. धावफलक जलद गतीने जिथे चालू होतं त्यावेळेला या षटकानं या 5 बॉलनं धावफलकाला थांबवलं, शांत केलं आणि वैभवला याचं सारं श्रेय जातं. सुंदर गोलंदाजी. 57 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहताय चेंडू बऱ्याच काळ हवेत, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिले 5 बॉल वैभवच्या नावी, शेवटचा बॉल प्रांजलच्या नावी. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ संपलाय. वेलकम बॅक. चहाची इथे सुविधा. थँक्यू सो मच आयोजक मंडळी. चहाला वेळ नाही परंतु वेळेला चहा हवाच. आणि रिफ्रेशमेंट, चहा म्हणजे एक रिफ्रेशमेंट करण्याचं एक सुंदर असं साधन, ज्या चहा पिल्यानं एनर्जी एक वेगळी असते. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक फेकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच निशांत यांना आपण पाहतायत. 63 धावा धावफलकावरती आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा कसोटी मॅच ज्यामध्ये शुभमन गिलनं शतक ठोकलं. जबरदस्त क्रिकेट. विराट कोहलीच्या देखील धावा अर्धशतक राहिलं आणि ज्याची वाट बघत होते सर्व भारतीय रसिक आणि विराट कोहलीचा फॉर्म देखील तो पाहायला मिळाला या मॅच मध्ये. रनिंग ट्रॅक मध्ये थोडंसं व्यत्यय आलं. गोलंदाजानं निशांत यानं थांबवलं की चुकी होण्याच्या आधी थांबलेलं बरं, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 63 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर वेगासहित चांगला बाउन्स, या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. साईराजला शांत केलं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल खूप छान पद्धतीनं आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक उंचपुरा आणि मजबूत बांध्याचा हा गोलंदाज. चांगला चेंडू. पहिला चेंडू अचूक टप्पा, गुड लाईन अँड गुड लेंथला चेंडू हाताळला होता, परंतु या वेळेला फॉलिंग स्वीप. चेंडू सीमारेषा पलीकडे. आजच्या दिवसातला सर्वाधिक सुंदर नेत्रदीपक षटकार. 6. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल काय फटका केलाय. स्टान्स जर आपण पाहिले तर थोडासा आगळावेगळा आहे या फलंदाजाचा. तदनंतर जबरदस्त पद्धतीनं बॉलला पाहिलं आणि फेकून दिलं. लॉंग लेग मधून क्लिअर करणारा आजच्या दिवसातला सर्वाधिक उत्तम फटका.
कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची आठवण झाली या फटक्यानं. ज्या पद्धतीचा स्ट्रोक त्यांनी सजवलाय. 69 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय साईराज. जबरदस्त फलंदाजी. ओपनिंग पेअरला दाखल झाला होता. आतापर्यंत फक्त त्यानं 9 चेंडूचा खेळ केलाय आणि 9 चेंडूंचा खेळ करत असताना ज्याने 27 धावांचं एक महत्वाचं योगदान. क्या बात आहे. रिप्लेच्या माध्यमातून एक वेळ नाही, दोन वेळ नाही, पुन्हा पुन्हा पाहत राहावा असा तो स्ट्रोक. पुढचा बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बॉलकडे पाहत राहतील. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा षटकारानंतरचा महत्वाचा चौकार. 4. द्वारकामाई चिखलपाडा संघाचा दबदबा का आता सध्या सफाळे विभागामध्ये आहे तर त्यांची बॅटिंग लाईनअप, त्यांची बॅटिंगची स्ट्रेंथ. कुठल्याही कंडिशनला येऊन फलंदाज घातक होतात आणि ते पाहायला मिळालं. काय जबरदस्त क्रिकेट. 73 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. चौथा चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा चेंडू पळीचा संपर्क मनाला हवा तसा झाला नाही. साईराज यांचा दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरीच्या प्रयत्नात आपण पाहताय 2 धावा परिपूर्ण होतील आणि धावसंख्या 2 स्कोर कार्डला आकार मिळतोय. जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 75. 75 धावा धावफलकावरती. एकच गडी बाद झाला. पहिल्याच एका चेंडूवरती आपण पाहतो तो गडी बाद झाला होता. तदनंतर या 2 खेळाडूंनी सावरलं. 1 वरती 1 अशी स्थिती होती. तदनंतर आता भागीदारी, पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. एकटा खेळाडू तुम्हाला क्रिकेटचा सामना जिंकू शकत नाही. तुमची ज्या वेळेला भागीदारी होते त्यावेळेला संघ सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचतो. 75 धावा धावफलकावरती. यावेळेला आपण पाहतायत फटका इथे देखील निघून जाईल. आज साईराजच्या नावी जिथे खेळाल तिथे फक्त धावाच मिळतील हे पाहायला मिळतं. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 79 वरती जाऊन पोहोचते. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी असेल. साईराज आणि साईराज. क्लास बॅटिंग. स्लॉट मधला बॉल अगदी फ्लॅट केलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना बॉलला फील्ड नाही करता आलं. शेवटचा बॉल. यावेळेला शेवटच्या बॉलवरती चेंडूनं भरपूर उंची गाठलंय. क्षेत्ररक्षक खाली आलेत आणि शेवटच्या क्षणाला साईराज यांच्या खेळाला पूर्ण विराम येतोय. 15 बॉल 41 प्रांजल आणि 12 बॉल मध्ये 37 धावा. साईराज यांचा खेळ खूप महत्वाचा राहिला आणि द्वारकामाई चिखलपाडा हा संघ एक सुसज्ज स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय. 79 धावा या धावफलकावरती आहेत. श्री गणेश डोंगरीपाडा संघ आपला एक प्रतिनिधी असेल तर प्लीज पाठवायचा आहे. 79 धावा या धावफलकावरती आहेत आणि 80 धावांचं टार्गेट हे मात्र उभं केलंय. चांगल्या पद्धतीने खेळ रंगवला आणि 80 धावा होतील का की मग डिफेंड होतील, चेज होतील हे मात्र दुसऱ्या डावाचं स्वरूप, दुसऱ्या डावाचं समालोचन करण्याकरिता मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया. पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे सरांना निमंत्रित करतोय. दुसऱ्या डावाला ते निश्चित स्वरूपात रंगवतील, एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझवतील. तर या प्रमोद शेडगे सर, थँक्यू सो मच. श्री गणेश डोंगरीपाडा संघ आपण इथे असाल तर प्लीज या. डोंगरीपाडा टीमचा प्रतिनिधी योगेश गरत या ठिकाणी उपस्थित आहे. यस, आपण लॉट्स या ठिकाणी टाकून ड्रॉ करणार आहोत. खेळाडू कक्ष उभारलेला आहे त्या ठिकाणीच आपण खेळाडू कक्षांमध्येच बसायचं आहे. कोणी बाहेर बसू नये प्लीज. नितेश कदम आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. टी टाइम स्टायलिश मध्ये टी पीत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक स्माइल तर बनते. लॉट्स यावेळेला ड्रॉ या ठिकाणी टाकले जात आहेत. आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी दाखवला जातोय. थँक्यू व्हेरी मच हर्षल. आमचा कॉमेंट्री बॉक्स ज्यामध्ये सुरेंद्र घरत पाहायला मिळतात. प्रवीण पाटील यांना आपण पाहू शकाल. आणि श्री गणेश डोंगरीपाडा टीमला बाय मिळाले. म्हणजेच आता या वेळेला आपण पाहू शकतायत
एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आमचा कॉमेंट्री बॉक्स श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी आयोजित चापेवाडी चषक 2025 अतिशय चांगल्या पद्धतीने कॅप्चर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीपीएन लाईव्ह अतिशय चांगलं स्ट्रॉंग आणि क्लॅरिटीचं दुसरं नाव म्हणजे डीबीएन आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर वेगवेगळे चॅनल्स आता मार्केटमध्ये येत आहेत, परंतु तुम्हाला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट मेंटेन करावी लागते. यानंतर एक मॅच होईल, याची दखल घ्यायची. 5 षटकांचा तो सामना आणि एक मॅच पेंडिंग राहील. तो आपला उर्वरित जो आपण पाहतायत रिझर्व डे आहे म्हणजे संडेचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला भारत वर्सेस इंग्लंड 329 ला 6 विकेट्स गेलेत. के.एल. राहुल पुन्हा एकदा कमबॅक करताना 5व्या क्रमांकावर पाहायला मिळतो. जसं साईराज भोईरने जी बॅटिंग केली आणि प्रांजल पाटीलने जी बॅटिंग केली अप्रतिम. संपूर्ण तसं तर व्हॅलेंटाईन्स चाललेला आहे आणि सिंगल तर बरोबर दिसत नाही, म्हणून षटकार चौकारांची आतषबाजी ही आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर द्वारकामाई चिखलपाडा वर्सेस अमरदीप बी. जलसार कडवी झुंज कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. अंकुश पहिलाच बॉल अंकुशने या वेळेला फिरकीचा मारा करत असताना क्लीन बोल्ड बोल्ड हिम. फलंदाज बाद. वैभव भोईरला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट गॉन. जसं यश किनी पहिल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता आणि दुसऱ्या मॅच मध्ये 0 वर गेला, त्याच पद्धतीने वैभव भोईर पहिल्या मॅचचे हिरो ठरले आणि या मॅच मध्ये 0 वर जाताना पाहायला मिळतात. निराश हतबल मनाने मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत वैभव भोईर एक चांगले अष्टपैलू खेळाडू, परंतु आज खरी गरज होती या धावा चेस करण्यासाठी त्यांना राहणं फार गरजेची गोष्ट होती, परंतु तसं काही घडलं नाही. अजिंक्य रहाणे जसं आपण पाहतायत रणजीमध्ये पुन्हा एकदा फुल फॉर्मामध्ये येताना पाहायला मिळतो. त्याची उमेद आहे की कसोटीमध्ये पुन्हा एकदा मला जागा मिळेल, त्यासाठी तो सातत्याने झटताना पाहायला मिळतो. रॉस्टन डायसला आपण पाहिलं 5 विकेट्स ज्याने मिळवले आणि रॉस्टन डायस माणिकपूर अर्थातच वसई या ठिकाणाहून तो बिलॉंग करताना पाहायला मिळतो. चांगला बॉल होता हा. बॉल आपण पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने पाहायला मिळाला. खूप मोठा गॅप होता जो बॅटच्या मधोमध अगदी यावेळेला कनेक्ट होऊ शकला नाही. पहिल्याच बॉलवर विकेट. यावेळेला आपण पाहतायत चांगल्या पद्धतीने हा चेंडू निघून जातोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अतिशय सुपर लेंथ लाईन. व्हाईट बॉल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम फटका चांगला आहे. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू द बॉलर हेड. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. 1 बाउंस चौकार. गुड शॉट. गुड कमबॅक. चांगला फटका होता. अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. अंकुशचा हा लो बॉल आपण लो फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका नेत्र दीपक पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. 5 रन. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे परागच्या बॅट मधून. फिल्डर कोणी नाही आहेत. फिल्डर त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय पराग. लगातार हा दुसरा चौकार परागच्या बॅट मधून. चांगला बॉडम हँडचा वापर केला. 4 रन. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. चौकार षटकारांची यावेळेला भाषा बोलावी लागेल.
थर्ड मॅन कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आतमध्ये घेतला गेलाय. स्वप्नीला आपण पाहताय लॉंग ऑफ कडे जो वाईडिश मध्ये आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. पुरेपूर वापर करत असताना पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी जयेश घरत पुढे सरसावतायत. चांगली फेकी हे त्याचे एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला थ्रो होत असताना परागला फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेली. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अमरदीप बी जलसार या टीमची आपल्याला स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल. अंकुश विकेट टेकर गोलंदाज. उलटाच बॉल होता. घुटना टेक और सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. प्रफुल्लच्या बॅट मधून क्लास षटकार. चला घाई करा. वेळ दौडू नका. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. 16 रन्स 1 षटकाच्या समाप्ती अखेर विजयासाठी 24 बॉल आणि 64 रनची आवश्यकता आहे. सरासरी चांगली आहे. 16च्या सरासरीनेच खेळायचं आहे प्रतिस्पर्धी संघ. अर्थातच आपण पाहतायत अमरदीप बी जलसा टीमला आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत ही रणनीती आखली गेले. पहा हा बॉल आपण पाहू शकतायत. काय जबरदस्त फॉलो केलं या चेंडूला. दोन्ही कॅमेरामॅनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. साहिल आणि हर्षल एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण पाटील स्वतः प्रोप्रायटर पाहायला मिळत आहेत. 24 बॉल 64 रन्स. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, जे आमचे लाडके श्रोते स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर या मॅचचा आनंद घेत आहेत. अर्थातच चापेवाडी चषक 2025 या स्पर्धेचा त्यांचा करूया आयोजकांच्या वतीने धन्यवाद. जयेश घेरत विकेट टेकर गोलंदाज. 4 बॉलवर 4 विकेट्स घेण्याचा कारनामा. डबल हॅट्रिक ज्याला म्हटली जाते. अलीकडच्या काळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय. विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर आपण पाहू शकाल तो जयेश घेरत आपल्या गोलंदाजी मार्कवर. 16 वर 1. यावेळेला बॅटची एज. पराग स्वतःहून स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने डिसिप्लिन कसं असावं पराग यावेळेला जाणतो. मी जरी लयबद्ध असलो तरी सुद्धा माझ्या बॅटची एज लागले. कारण मला यावेळेला खोटं बोलून जिंकायचं नाहीये. खरं बोलून मला मात्र यावेळेला प्रेक्षकांची मने जिंकायची आहेत. हे दर्शवत असताना पराग स्वतःहून क्रीज सोडत असताना फार कमी प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर असे हिरे सापडतात आणि त्यामध्ये परागला आपण पाहतायत. वेल डन पराग. स्पोर्ट्समॅनशिप गुड. बँक खात्यातील पैसे झालेत कमी. बँक खात्यातील पैसे झालेत कमी. अहो पैसा झालेत कमी. दादा केलुशा ऑनलाईन रमी. दादा केलुशा ऑनलाईन रमी. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहा जे ऑनलाईन रमी खेळत असतील त्यांच्यासाठी हे कुंदनने गाणं वाजवलं. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत. काय फटका खेळलाय. स्ट्रॉंग मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. काय फटका खेळला होता प्रदीप भोईरच्या बॅट मधून. मध्यंतर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी रेस्ट घेतली. क्रिकेट पासून थोडेसे दूर होते परंतु आता मला क्रिकेट पासून लांब राहायचं नाहीये. पुन्हा एकदा मी तंदुरुस्त झालोय आणि पुन्हा एकदा मी कमबॅक करेन हे दर्शवत असताना चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. जयेश घरत एक हरवणारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 22 वर 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 80 रनचा पाठलाग करत असताना आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 58 रनची आवश्यकता असेल येणाऱ्या बॉलमध्ये. अप्रतिम. प्रदीप भोईर थांबणार नाहीये कारण प्रदीप भोईरला माहिती आहे हुकला तो संपला. षटकार. 6 धावा. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट. षटकार. अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय.
सरळ चेंडूला फेकून दिले. अप्रतिम मॅग्निफिसंट टायमिंग, ट्रिमेंडस बॅटिंग. 28 रन, 20 बॉल आणि 52 रनची आवश्यकता आहे. 20 balls remaining and 52 runs required to win. काय फटका खेळलाय, उंचीवरचे फटके खेळण्यामध्ये माहिर असलेला प्रदीप भोईर. उलटाच बॉल होता, इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेला, बॅट स्विंग झाली होती. आता मध्ये विंकुश म्हात्रे चेंडूचा पाठलाग जरूर करतायत, परंतु या वेळेला चेंडू रोखणं नामुमकिन. आणि सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा 2 षटकारानंतर आलेला हा खणखणीत दर्जेदार चौकार. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 32 रन, 2 विकेट्स. आता 19 बॉल 48 ची आवश्यकता असेल. क्या बात आहे प्रदीप भोईर, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. जयेश घरतच्या विरोधात यावेळेला कठीण असतं जेव्हा खेळणं, परंतु इथून दर्शवलंय की मी थांबणार नाहीये. जरी जयेश घरत चांगला गोलंदाज आहे, नो डाऊट अबाउट इट, परंतु मला आता संकटात सापडलेला संघ पाहवत नाहीये. आता मला इथून वर चष्मा जरूर काढायचा आहे आणि यामुळे प्रदीप भोईर फायर होत असताना पाहायला मिळतोय. 4 मध्ये 16, 400चा स्ट्राईक रेट मेंटेन केलाय. हा बॉल अप्रतिम चांगला होता. बॅक ऑफ द हँडचा थोडासा उपयोग केला आणि चेंडू थोडासा खाली राहिला. सबमरिंग डिलिव्हरी. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. चांगली सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. 16च्या सरासरीने चाललेत आणि इथून आता 18 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 48 रनची आवश्यकता आहे. जयेश घरतचं प्रिव्हियस ओव्हर आपण पाहू शकतायत. जे फटके खेळलेत ते अप्रतिम लाजवाब पाहायला मिळाले. 16च्या सरासरीने खेळावं लागेल. 48 रनची आवश्यकता. चला, नो मीटिंग नो टाइम. अजून आपल्याला सामने खेळवायचा आहे. एक सामना अजून सुद्धा खेळवायचा आहे. अप्रतिम ज्या पद्धतीने आपण पाहतायत चेंडूला एक्झिक्यूट केले. 2 षटकार आले, 1 चौकार पाहायला मिळाला. प्रदीप भोईरची हीच ताकद आहे. द्वारकामाई चिखलपाडा टीम एका साइडला प्रांजलची बॅटिंग बहरली. एका साइडला साईराज भोईर नेहमीप्रमाणे सातत्याचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतं. 32 वर 2. आमच्या व्यासपीठावर आपण पाहताय जगदीश पाटील या स्पर्धेचे आयोजक. त्यानंतर योगेशजी घरत यांना आपण पाहताय. दत्तात्रेयजी पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतायत, अमूल्य वेळ काढतायत या स्पर्धेला. त्यानंतर संतोषजी जंगम, महेशजी घरत, प्रणय पाटील, अक्षय पाटील, प्रथमेश घरत, बंटी यांना आपण पाहू शकतायत. त्यानंतर सुरेंद्र स्वतः या ठिकाणी पाहायला मिळतं. शुभम घरत असतील, कौशिक किनी असतील, संपूर्ण जे मांदियाळी हर्ष असेल, पद्माकर घरत साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शशिकांत घरत यांना आपण पाहू शकाल. यावेळेला बॅटचा टू लागला होता. स्वप्नील पुढे सरसावतायत. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 17 बॉल 47 धावा. भारतीय टीमने 350चा पल्ला पार केलाय इंग्लंड संघाविरोधात. यावेळेला शॉट ऑफ लेन चेंडू पुल अगदी पॉवरफुल पाहायला मिळाला. प्रदीप भोईर आरामदायक खेळी करत असताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. षटकार 6. फटका खेळला होता. बॅकलिपचा वापर केला. अगदी डाव्या पायावर आपण पाहू शकला. थोडस गुडघ्याला वाकवलं, थोडस बॅलन्स स्वीकारला होता आणि इथून जो चेंडू एक्झिक्यूट केला अप्रतिम. शॉट ऑफ लेन चेंडू होता, मात्र संधी होती नामी. फार वेगाने येत आहेत, परंतु त्या अगोदर चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. आज प्रदीप भोईर सुद्धा थांबण्याचं नाव घेणार नाहीये. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43, लॉस ऑफ 2 विकेट. 43 रन. 37 रनची आवश्यकता असेल. येणारे 16 बॉल आहेत. एकंदरीत 15 बॉल आहेत आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. 37 रनची आवश्यकता. मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज प्रदीप भोईरची दिसते ती अप्रतिम पाहायला मिळते. आज आक्रमकतेचा सितारा बनलाय, परंतु अंकुश सारखा गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज विकेट घेईल का? अनेक मैदानं ज्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी स्वप्नील पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 44. 36 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले 4. येणारे 14 बॉल आणि 36 रन. ज्या सरासरीने जायचंय त्या सरासरीने आतापर्यंत अमरदीप बी जलसा टीम
जात असताना पाहायला मिळते. सचिन दादा पाटील हे सुद्धा मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील, सांगत असतील वेल प्लेड आतापर्यंत तरी. या वेळेला हा बॉल आणि यस विकेट डाऊन. हे स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला पाहायला मिळतं. पंचांकडे अपील करण्याच्या अगोदरच प्रफुल्ल सुद्धा यावेळेला बाहेर आले आणि हे डिसिप्लिन खरोखरच महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आज भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना का मान सन्मान दिला जातो. कित्येक त्यांच्या सेंचुरी मात्र हुकल्या. पंचांच्या अचूक निर्णय म्हणता येणार नाही, चुकीच्या निर्णयामुळे स्टीव्ह बकनर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चर्चेचा विषय राहिला, परंतु ते कधीही मान उंचावून त्यांनी पाहिले नाही पंचांकडे. म्हणूनच त्यांना आदर सन्मान दिला गेला आणि हेच आपण काहीतरी करावं, आपलं काहीतरी वर्चस्व राहावं क्रिकेटच्या खेळामध्ये, काहीतरी आपण एक देणं लाभतो. आणि त्यामुळे मात्र प्रफुल्ल आणि या अगोदर परागने तीच कामगिरी करताना पाहायला मिळालं. विकेट टेकर गोलंदाज आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही आणि इथून फलंदाज बाद झाल्यानंतर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोचताना पाहायला मिळत आहेत. आर्यनला आपण पाहत आहेत एक अपकमिंग यंग टॅलेंट प्लेअर आहे. 13 बॉल 36 ची आवश्यकता, 44 रन्स आतापर्यंत ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रदीप भोईर एका साईडला आपण पाहू शकता तग लावून राहिलेत. खेळपट्टे अक्षरशः आपल्या प्रेमात पडले, कारण ज्याच्या बॅटमधून 8 बॉल 27 धावा आलेत. द्वारकामाई चिखलपाडा वर्सेस एक बिग फाईट अमरदीप बी जलसार या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. कडवी झुंज, कडवी लढत. व्हॉट अ मॅच. अप्रतिम चांगला फटका. आर्यन या वेळेला मात्र आपण पाहताय धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. प्रदीप भोईरने सांगितलं यू वेट आर्यन, अजून 12 बॉल आपल्याकडे आहेत, मला जेवढी स्ट्राईक मिळेल तेवढं मी प्रयत्न करत राहीन, कारण पाणी धावतं म्हणून पाण्याला मार्ग सापडतो. तसेच प्रयत्न करत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिकली यश मिळत राहील. 44 रन. दर्पण पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. बारा बॉल आणि 36 रनची आवश्यकता. कंपॅरिझन करत असताना आपण पाहतायत 51 प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या, म्हणजे 7 धावेने मागे आहे आतापर्यंत अमरदीप बी जलसार टीम. आणि 1 विकेट्स होती, इथे 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सुंदर दृश्य आणि हे झाड सातत्याने आपण पाहत आहेत, खूप चांगल्या पद्धतीने दर्शवून दिले गेले. हर्षल साहिल चांगली किमया साध्य करत असताना आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येत असताना डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं हे सुप्रसिद्ध मैदान म्हणून या मैदानाची ओळख पाहायला मिळते. कारण याच मैदानात 16 मार्च पासून डे अँड नाईटचा थरार रंगताना पाहायला मिळेल. शिवनेरी चषक. 12 बॉल 36 रन. गोलंदाज सज्ज होईल. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम, कारण अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. प्रदीप आणि आर्यन. आठ बॉल 27 एकंदरीत प्रदीपच्या बॅटमधून. 12 बॉल 36 ची आवश्यकता. जयेश घरत या ओव्हरमध्ये काय कमाल धमाल करतील की प्रदीप भोईर यांचा जलवा कायम राहील. अप्रतिम चांगला बॉल होता. खोलवर चेंडू घ्यावेला पाहायला मिळाला. धाव घेण्याच्या प्रयत्नात नाही आहेत प्रदीप भोईर, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवतायत, परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल डबलला महत्व देत नाही आहेत. आर्यन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक रोटेट करतील की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. यावेळेला ऑन साईडला त्यासाठीच केला होता अट्टहास की शेवटच्या बॉलवर सुद्धा धाव न घ्यावी. या बॉलवर गोड षटकार पाहायला मिळतोय. प्रदीपवर स्वतःचा कॉन्फिडन्स, याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. मॅग्निफिसंट शॉट. कम्स अप 50. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 30 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 30 रन.
हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगले ह्या वेळेला आपण पाहतायत क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. सिंगल तर मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि हा ना करता करता आर्यनला पाठीमागे परतावं लागलं. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 29 रनची आवश्यकता आहे. या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना मिलिंद काशीनाथ किनी जे खानिवडे खराटतारा या ठिकाणाहून मॅचचा आनंद घेत आहेत. एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांनी सुद्धा या चाफेवाडी चषकाला शुभेच्छा दिलेत. संघाची धावसंख्या 51. 11 बॉल मध्ये 34 रन. काय ताबडतोड बॅलन्स या वेळेला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रदीप भोईर कमबॅक केलंय. टायगर अभि जिंदा आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले. ऑफ स्टंप पिचिंग असावी आय थिंक सो. यावेळेला यस पंच दर्शवतायत. विवेन जाधव लेग बायच्या इशाऱ्याने एक धाव. चांगला कमबॅक केलाय. जयेश गरजचं यावेळेला कौतुक करावं असं वाटेल. या षटकामध्ये गेल्या षटकाचा विचार केला तर धावा खर्चिक केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये विचार विनिमय करून जयेश गरजने गोलंदाजी केले. 8 बॉल आणि 28 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. उलटाच बॉल होता. बॅट स्विंग होते जरूर प्रदीप भोईरची हातामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल. मात्र इथे धावांवर धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 3 तर धावा पूर्ण होत आहेत. 4थ्या धावेसाठी पलटलेत. आर्यन मात्र या वेळेला आपण पाहू शकतात क्रीज सोडतायत. सॅक्रिफाईस केलं गेलं आणि 3 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 55. आता विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 25. 12 बॉल मध्ये 37 धावांची एक अप्रतिम खेळी. तत्पूर्वी आपण या थोडेसे डिप्रेशन मध्ये टेन्शन मध्ये असतील दोन्ही डगआउट, तर करूया आपण थोडंसं मेंदू रिचार्ज. करूया आपण संगीत कक्षेला इन्व्हाइट. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. 7 बॉल आणि 25 रनची आवश्यकता. हितेश किनी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. नेहमीच त्यांच्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅनलला ते फॉलोअर्स असतात आणि खूप चांगले कमेंट्स त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला ऊर्जा देणारे असतात. 1 बाउन्सने या वेळेला शेवटच्या मोमेंटला काय फिल्डिंग केले, परंतु जीवाची आकांक्षा करता करता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 2 बाउन्सने आणि विवेन जाधव हसता हसता या वेळेला इशारा करतायत चौकार. चला काही करा, वेळ दौडू नका. लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायचे. 6 बॉल आणि विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले प्रदीप भोईरने. 13 बॉल मध्ये 41 रन. स्वप्नीलचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय उडी मारून जंप, या वेळेला टायमिंग जंप होती, परंतु थोडासा लेफ्ट हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं आणि तिथून चेंडू थोडासा टर्न झाला आणि सरळ चेंडू वेध घेतला बाउंड्री लाईनचा. इथे चौकार मिळाला. स्वप्नील व्हेरी वेल ट्राय, सुपर फिल्डिंग, परंतु इथे 4 धावा मिळाल्या. हरकत नाही, परंतु चांगले प्रयत्न केले होते. आता 6 बॉल 21 रनची आवश्यकता आहे. त्यामध्ये आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीधर पाटील यांना पाहतायत. कसं सेन्सिबल क्रिकेट खेळतील याकडे लक्ष असेल की प्रदीप भोईरला स्ट्राईक इन कडे आणलं जाईल, की प्रांजल पाटील विकेट मिळवतील प्रदीप भोईरची, की इथे मात्र डॉट बॉल होईल. खूप काही घटना या बॉलवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लेट्स सी.
हा बॉल आपण पाहिलात यावेळेला रायझिंग डिलिव्हरी सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि हळूहळू मात्र श्रीधर पाटील स्वतः सॅक्रिफाईस करत असताना पाहायला मिळत आहेत. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. परिपूर्ण आपली हाईट आणि हाईटचा फायदा उचलत असताना हाय आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद 5 बॉल 21 ची आवश्यकता. श्री गणेश डोंगरीपाडा टीमचे कॅप्टन आपण पाहत आहेत. त्यांना संडेच्या दिवसामध्ये खेळावं लागेल. हा बॉल आपण पाहिलात. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 60. आता बॉल आहे तुमच्याकडे 5 बॉलमध्ये 20. प्रदीप भोईर 41 धावांचे एक झंझावती खेळी करत असताना पाहायला मिळतोय. जबाबदारी स्वीकारले. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय परंतु फिल्डर थोडेसे दूर आहेत. विंकोश मात्र एक कॅच ड्रॉप. इथून काय एक्झॅक्टली घडलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. प्रदीप भोईरला तर जीवनदान मिळालंय. आता इथून 4 बॉल आणि विजयासाठी 18 रनची आवश्यकता. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार करू शकेल, कलाटणी मिळू शकेल. परंतु प्रांजल पाटीलचा वेग भन्नाट आहे. अचूक टप्पा तर आहेच आहे, यात ते मात्र शंका नाहीये. प्रदीप भोईर कशा पद्धतीने या बॉल समोर खेळेल याकडे लक्ष असणार आहे. 4 बॉल 18 रनची आवश्यकता. काय मॅच रंगले यावेळेला आपण पाहताय. अमरदीप बी जलसा टीम ऑफ साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे पोहोचतील. प्रदीप भोईर मात्र पोहोचतील की नाही हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह होता. स्वतःला झोकलं त्या ठिकाणी फिल्डर. चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत. प्रतीकला मी नेहमीच 12वा खेळाडू म्हणून पाहायचो, परंतु आज प्लेइंग 11 मध्ये आहे. पहा, म्हणतात ना वेळ बदलायला, खेळ बदलायला वेळ कधीच लागत नाही आणि वेळ बदलायला वेळ कधी लागेल याची मात्र कधीच कल्पना करू शकणार नाही. 12वा खेळाडू हा सातत्याने आपण पाहतायत. आता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खूप काही उंची गाठताना आणि त्यामध्ये प्रतीकला आपण पाहतायत. यस, मॅच एच अँड टेकन. फलंदाज बाद. प्रांजल पाटील एक वेगवान मारा पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने प्रांजल त्यासाठीच ओळखला जातो. अंडर 25 चा खेळाडू त्यामधील आपण पाहू शकतायत. जबरदस्त भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू प्रांजल आनंदा पाटील यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमबॅक केलंय, परंतु एका साईडला हॅट्स ऑफ इनिंग असेल. 16 बॉल मध्ये 45 रनची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या प्रदीप भोईरसाठी आल्या पाहिजेत. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची स्तुती ही फार मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रदीप भोईर हॅट्स ऑफ, मॅग्निफिसंट इनिंग, सुपर क्लास. शेवटचे 2 बॉल यावेळेला शेष राहिलेत. आता मात्र थोडीशी उमेद जी होती ती जागी झाली. एका साईडला द्वारकामाई चिखलपाडा या टीमच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रांजल. चला विठ्ठलवाडी बी टीम आपण येऊन राहायचंय. कॅप्टन लगेच आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. 5:20 झालेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. आता फक्त या शेवटच्या बॉलची औपचारिकता बाकी राहिले. 1 बॉल 11, 1 बॉल 15 रन झालेले आहेत. कासारवडवलीच्या मैदानात हा पराक्रम झाला होता गेल्या वर्षात. आणि आपण पाहिलं 1 बॉल 11 अभिनव कॉलेज गोडदेव या ठिकाणी सुद्धा मात्र आपण पाहतायत तो पराक्रम झाला होता. महेंद्र पाटील यांनी कॉपरेट केले या संघाला, त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. आणि संपूर्ण जलसारकर आज चांगल्या पद्धतीने खेळ केला, खूप कॉपरेट केलं असंच मी म्हणेन. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या आयोजकांना, ज्यामध्ये डिसिप्लिन खूप महत्त्वाची भूमिका होती.